गौराई नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या करंजी आणि लाडूची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ही रेसिपी वापरून तुमची करंजी आणि लाडू एकदम खुसखुशीत आणि चविष्ट बनतील. नमस्कार, मी वर्षा. व्हीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी करंजीसाठी लागणारं सारण तयार करूया. गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे खसखस, 2 चमचे पांढरे तीळ घालून तडतडेपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर कढईत 2 चमचे तूप घेऊन 1 वाटी वरपर्यंत भरून बारीक 0 नंबरचा रवा, वजनी प्रमाणात 100 ग्रॅम रवा घालून भाजून घेतला. रवा भाजत सतत ढवळत बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून घेतल्यावर 1 वाटी सुकं खोबरं वजनी प्रमाणात 100 ते 150 ग्राम किसून घेतले आणि मग किसलेले सुके खोबरे त्याच वाटीने मापून 1.5 वाटी भरले. कढईत घेऊन सोनेरी रंगावर परतून घेतले. भाजून झाल्यावर एका ताटात काढून मग कढईत 1 चमचा तूप घेतले आणि मग त्यात थोडे बदाम, काजू आणि मनुके घेऊन खरपूस परतून घेतले. त्यानंतर एका ताटात भाजलेला रवा घेऊन त्यात खसखस, तीळ आणि सुकामेवा, 2 चमचे वेलची पावडर आणि किसलेले जायफळ घालून त्यात भाजलेले सुके खोबरे हाताने कुस्करून बारीक करून मिक्स केले. सगळे जिन्नस थंड झाल्यावर त्यात 1 वाटी पिठी साखर घालून हाताने मिश्रण गुठळ्या मोडत मिक्स करून घेतले. हे मिश्रण आता हवाबंद डब्यात भरून ठेवायचे आहे. असे तयार केलेले सारण महिनाभर टिकते आणि साठवून ठेवता येते. आता आपण करंजीची पारी तयार करण्यासाठी पीठ मळूयात. त्यासाठी ताटात पाव चमचा मीठ घालून 2 वाटी मैदा चाळून घेतला. वजनी प्रमाणात पाव किलो होईल. मग पाव वाटी रवा टाकून मिक्स केला. बाजूला फोडणी पात्रात 2 चमचे तूप वितळून पिठात टाकले. तूप फक्त वितळून घेतले, कडकडीत गरम केले नाही. आणि मग पीठ दोन्ही हातात घेऊन घातलेले मोहन तुपाचे पिठाला चांगले चोळून घेतले. तूप पिठात मिक्स करून झाल्यावर मुठीत पिठाचा गोळा तयार होतो. मग लागेल तसे थोडे थोडे पाणी मिसळून हे पीठ थोडे मध्यम कन्सिस्टन्सीचे भिजवून घेतले. कारण मळून झाल्यावर रवा थोड्या वेळाने फुगून पीठ थोडे घट्ट होते. म्हणून तुम्ही सुरुवातीला भिजवताना थोडे मध्यम कन्सिस्टन्सीचेच भिजवायचे. पीठ मळण्यासाठी तुम्ही दूधही वापरू शकता, पण मी इथे पाणीच वापरलं आहे, कारण पाणी वापरल्यामुळे करंजी जास्त दिवस टिकते. हे मळून झाल्यावर अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं व बाजूला पीठ मळून झाल्यावर साठा तयार करायला घेतला. त्यासाठी एका पसरट वाटीत 2 चमचे तूप आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन चमच्याने अगदी रवाळ होईपर्यंत घुसळून घेतले. अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. मग साधारण अर्ध्या तासानंतर करंज्या वळण्यासाठी भिजवलेले पीठ पुन्हा एकदा ताटात मळून घेतले. आपले पीठ व साठा तयार आहे. तर मग आता पोळ्या लाटून गोळे बनवून पाऱ्या करूयात. अशी मीडियम कन्सिस्टन्सी हवी. पिठाचे 4 ते 5 गोळे करून पोळपाटावर चपाती एवढी 1 पोळी लाटून घेतली. अशा 4ही पोळ्या लाटून झाल्यावर त्यातील 1 पोळी पोळपाटावर घेऊन आपण तयार केलेला साठा हाताने पोळीला लावून घेतला. मग दुसरी पोळीही त्यावर ठेवून तिलाही साठा लावून घेतला. अशा प्रकारे तिसरी, चौथी पोळीही साठा लावून एकावर एक अशी ठेवून घेतली. 4ही पोळ्यांचे थर लावल्यानंतर चपातीला एका बाजूने रोल करत, गोल फिरवत, रोल लांबट करत करून घेतला. त्यानंतर सुरीने पाती लाटण्यासाठी लागणारे गोळे कापून घेतले. साधारण 22 ते 23 गोळे तयार झाले. मग पोळपाटावर एक गोळा थोडे पीठ लावून पातळसर लाटून घेतला.
एक गोळा हाताने दाबून अशा प्रकारे चपटा केला आणि मग थोडे पीठ लावून पातळसर लाटून घेतला. लेयर्स असलेली बाजू खाली ठेवून वरच्या बाजूला 1 चमचा सारण ठेवले. मग कडांना बोटांनी पाणी लावत दुसरी बाजू ही अर्ध गोलाकारात दुमडून करंजीचा आकार देत तयार करून घेतली. दुमडून झाल्यावर पातीच्या कडा एका बोटाने नीट दाबत करंजीचं तोंड पूर्ण बंद करून घेतलं आणि मग चिरणीने जास्तीचे पीठ कापून घेतले. चिरणीने कापताना थोडं अर्धा सेंटीमीटर अंतर सोडूनच कापायचं, नाहीतर कडा नीट बंद होणार नाहीत. करंजीचे तोंड बंद करण्यासाठी दुसऱ्या पद्धतीने पोर्कने कडा दाबूनही बंद करू शकता. करंजीला झटपट आकार देण्यासाठी तुम्ही इथे साच्याही वापरू शकता. अशा प्रकारे मी सर्वच करंज्या तयार करून घेतल्या आणि मग इकडे कढईत तेल चांगले गरम करून गॅस मंद करून एका वेळेला 3 ते 4 करंज्या त्यात सोडून बारीक ते मध्यम गॅस फ्लेमवर हलक्या सोनेरी रंगावर तळून घेतल्या. बघा किती छान पापुद्रे सुटले आहेत. आपली सगळ्यांची आवडती अशी पारंपरिक करंजी तयार आहे. आता बघूयात बेसन लाडूची रेसिपी. तर सर्वात आधी अर्धा किलो चणा डाळ वाटीच्या प्रमाणात 4 वाट्या निवडून स्वच्छ करून घेतली. त्यानंतर एका कढईत सुरुवातीला मध्यम आचेवर सतत ढवळत 2 ते 3 मिनिटांसाठी शेकवून घेतली. नंतर गॅस बारीक करून सतत ढवळत भाजून घेतली. हळूहळू डाळीचा रंग बदलू लागला. आपल्याला ही डाळ करपवायची नाही, पण अगदी आतपर्यंत शेकेल अशी भाजून घ्यायची आहे. डाळ भाजली गेली की मंद असा सुवास यायला लागतो. आता आपली ही डाळ भाजून तयार आहे. मला ही डाळ भाजायला 15 मिनिटे लागली. आता ही डाळ थंड करून घ्यायची आहे. मी ही डाळ मिक्सरलाच पीठ करून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर गिरणीतूनही दळून आणू शकता. मिक्सरच्या भांड्यात अर्धी डाळ घेऊन ही 2 बॅचेसमध्ये दळून घेतली. आपल्याला ही डाळ एकदम बारीक करायची नाही, थोडी रवाळच ठेवायची आहे. अगदी 0 नंबरचा रवा जितका बारीक असतो तेवढीच बारीक करून घ्यायची आहे. नंतर लगेचच एका ताटात चाळण घेऊन ही डाळ चाळून घेतली. मग उरलेली डाळ ही दळून चाळून घेतली. आता यातील 4 वाट्या बेसन पीठ तूप न घालता कढईत घेऊन 5 मिनिटांसाठी सतत ढवळत मंद आचेवर भाजून घेतले आणि मग 4 वाट्या बेसनासाठी त्याच मापाच्या वाटीने 1 वाटी पूर्ण भरून असे पातळ तूप घेतले. 5 मिनिटांनंतर त्या तुपातील पाव वाटी तूप पिठात घातले. आपल्याला इथे एकदम सगळे तूप घालायचे नाही, थोडे थोडे करून घालायचे आहे, म्हणजे तूपही कमी लागते आणि गुठळ्याही कमी होतात. तूप घातल्यानंतर चमच्याने ढवळत पीठ मिक्स करून घेतले आणि तयार झालेल्या गुठळ्या चमच्याने दाबत मोडून घेतल्या. आता पिठाचा रंग थोडा बदललेला दिसेल. आपल्याला हे तळापासून सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर पीठ तळाला करपू शकते. आता उरलेल्या तुपातील अर्ध तूप पिठात घालून मिक्स करून घेतलं. आता हळूहळू बेसन पीठ तूप ओढून घ्यायला लागलं आहे, त्यामुळे थोडं घट्ट दिसेल. त्यानंतर 5 मिनिटे परत ढवळत पीठ भाजून घेतले आणि त्यात उरलेल्या तुपातील थोडं तूप घालून पीठ भाजून घेतलं. थोड्या वेळानंतर तूप सोडायला लागेल आणि मिश्रण थोडे सैल दिसायला लागते. पुन्हा 5 मिनिटे भाजल्यानंतर पिठाचा सुगंध दरवळायला लागतो. आता आपले बेसन पीठ भाजून होत आलं आहे आणि त्याचा रंगही सोनेरी दिसायला लागला आहे. तुम्हाला पाहिजे तर यात 4 चमचे पाण्याचा हबका मारू शकता, पण यात काही पाणी राहत नाही. उष्णतेमुळे वाफ होऊन निघून जाते आणि पीठ फुलते. पण मी इथे पाणी नाही वापरणार, कारण माझं पीठ बऱ्यापैकी रवाळ आहे. गॅस बंद करून भाजलेल्या पिठात 1 चमचा वेलची जायफळ पावडर घालून पुन्हा वर खाली ढवळून घेतले. आता हे पीठ परातीत काढून घेऊन थंड करायला ठेवूयात. डाळ आधीच भाजल्यामुळे पीठ भाजायला 20-25 मिनिटेच लागली. इकडे एका पातेल्यात 2 चमचे तूप घेऊन मनुके घालून फुलवून घेतले
आणि बारीक केलेला सुकामेवाही थोडा भाजून घेतला. 2 तास झाल्यानंतर थंड झालेल्या पिठात बारीक केलेला सुकामेवा मिक्स केला आणि मग 4 वाटी बेसन पिठासाठी 2 वाट्या पिठी साखर घेतली. सुरुवातीला थोडी थोडी घालत हाताने मिक्स करून घेतली, त्यामुळे साखर सर्वत्र सारखीच लागते. पिठी साखर आधी नाही टाकली, कारण एकदम गरम असताना ती वितळून मिश्रण सैल होईल. मग साखर एकजीव होण्यासाठी 15 मिनिटे सेट व्हायला दिलं आणि त्यानंतर लाडू वळायला घेतले. मध्यम आकाराचे लाडू वळण्यासाठी लागेल इतका एक गोळा हातात घेऊन हातांनीच लाडूचा आकार देत एक मनुका लावत आणि वळून झाल्यावर एका हाताने घोळवत लाडू वळून घेतला. सुरुवातीला लाडू वळताना हाताच्या उष्णतेने थोडा बसतो, कारण साखर आणि तूप थोडे सैल होते, म्हणून सुरुवातीला लाडू असेच वळून घ्यायचे आणि नंतर 2 तासानंतर तूप थिजल्यावर परत गोलाकार वळून घ्यायचे. थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवायचे. या प्रमाणात मध्यम आकाराचे 22 ते 23 लाडू तयार होतात. या पद्धतीने तुम्ही सुद्धा लाडू करून पहा. अशाच प्रकारच्या रेसिपीजसाठी या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा. रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा.